ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून मेट्रोचं जाळं झपाट्यानं पसरवण्यात येत आहे। मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाड्यामधील जागा निश्चित करण्यात आली, परंतु मोघरपाडा कारशेडच्या प्रस्तावित जागेत सध्या भातशेती होते, पण स्थानिक शेतकऱ्यांना अजूनही मोबदला दिलेला नाही। त्या संदर्भात प्रस्ताव कागदावरच आहे। त्यामुळे मोघरपाड्याच्या प्रस्तावित कारशेड विरोधात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। त्यांनी बांधावर चूल पेटवून आम्हाला योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेती देणार नाही असा पवित्रा घेतला। मुलांना नोकरीत प्राधान्य देण्याची, 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधण्याची आणि मेट्रो सेवेसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। आमचा कारशेडला विरोध नाहीये आणि विकासालाही नाहीये। फक्त आमच्या ज्या मागण्या आम्ही ज्या मागितलेल्या आहेत त्या जर त्यांनी पूर्ण केल्या तर आम्ही कामाला लगेच परवानगी देऊ आणि आमचा महिलांचाही विरोध नसेल। आज आमची वरलोपात जी जमीन आहे तिथे आमचे शेतकरी कसलेले आहेत। एवढी वर्ष त्यांनी घालवलेली आहेत आणि आज जर तुम्ही त्याचा योग्य मोबदला देत नसेल तर मग शेतकऱ्यांनी कुठे जायचं? याच्या पुढे आमच्या मुलांचं भवितव्य आहे, ते कसे काय घडणार मग? आणि आमचा हा लढा सगळ्यांचा, भूमिपुत्रांचा आहे, नाही एकटीचा नाही किंवा एकाचाही नाही, सगळ्यांचा आहे आमचा तो, आणि तो आम्ही लढवणारच। मुंबईत एलबीएस मार्गावर घाटकोपरच्या श्रेयस सिनेमाजवळ मेट्रो 4 मार्गिकेच्या एका बीमला तडे गेल्यानं चर्चा सुरू झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती। परंतु प्रस्तुत दृश्यांमध्ये दिसणारी रेषा ही अतिरिक्त कॉन्क्रीट स्लरी म्हणजे बांधकामादरम्यान वापरलं जाणारं सिमेंट, पाणी आणि ॲडजेक्टिव्हचं मिश्रण असल्याचं स्पष्टीकरण एमएमआरडीएनं दिलं। एमएमआरडीएच्या प्रकल्प पथकानं या भागाची बारकाईनं तपासणी केली। सदर ठिकाणावरील बीम पूर्णपणे सुरक्षित, मजबूत आणि स्थिर असल्याचं सांगून एमएमआरडीएनं साईटचा ताजा फोटोही समाज माध्यमांवर शेअर केला। या ठिकाणी आढळून आली अशी अतिरिक्त स्लरी कधी पृष्ठभागावर दिसू शकते, पण या तपासणी दरम्यान पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत किंवा बीमला तडे गेले आहेत असं कुठेही आढळून आलं नाही। तसंच अतिरिक्त स्लरी एमएमआरडीएकडून काल रात्री काढून टाकण्यात आली। कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र भाषा गौरव दिन